अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहर सध्या बाळापूरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडलाय। येथील राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबियांचा एक छत्री अंमल आहे। मात्र मधील काळात खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत 4 वर्ष सत्ता हिसकावून घेतली होती। एरवी आघाडी करून लढणाऱ्या सर्व पक्षांनी या ठिकाणी स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे। या ठिकाणी सर्व आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अकोला जिल्ह्यातील 80% मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापूर हे शहर पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापूर शहराची बाजारपेठ कधी काळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची। याच शहरावर विविध शासकांनी भोगलेल्या सत्तेच्या आठवणी सांगणारा किल्ला आजही या शहराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे। मुस्लिम बहुल असलेल्या बाळापूरची हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं शहर अशी ही दुसरी ओळख। आता बाळापूरच्या या निवडणुकीत 3 आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते नतीकुद्दीन खतीब, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते बळीराम शिरस्कार हे तिन्ही आजी माजी आमदार आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत। 1938 साली बाळापूर नगर परिषदेची स्थापना झाली आहे। मात्र स्थापनेनंतरच्या जवळपास 61 वर्षांपासून येथील सत्तेवर एक छत्री अंमल राहिलाय, तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा। काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेल्या खतीब यांनी मागील विधानसभेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत। अतिक्रमणधारकांचे घर कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। बाळापूरच्या नगरपालिकेवरील खतीब घराण्याच्या एकछत्री अंमलाची बक्षिसी नतीकुद्दीन खतीब यांना विधान परिषदेवरील आमदारकीच्या रूपाने मिळाली होती। 2001 ते 2007 या काळात ते विधान परिषदेचे आमदार होते। 1946 पासून बाळापूर नगरपालिकेवर काही अपवाद वगळता सलग खतीब कुटुंबियांची सत्ता आहे। याआधी सर्व निवडणुका नगर विकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या नावावर लढविल्या। खतीब यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर, काँग्रेसच्या नावावर लढविलेल्या खतीब यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर या निवडणुकीत मैदानात आहे। शहराचा मोठा विकास केल्याचा दावा खतीब यांनी केला असला तरीही शहरात कोणताही विकास झाला नसल्याचा भाजपाने म्हटलं आहे। या निवडणुकीत भाजप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, MIM यांनी स्वबळावर आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे। भाजपनं या ठिकाणी धनश्री अंबाडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, तर मुस्लिम बहुल असलेल्या या शहरात निर्णायक शक्ती असलेल्या वंचित बहुजन आघाडीने रजिया खतीब यांना उमेदवारी दिली आहे। मुस्लिम बौद्ध समीकरणाचा विचार करीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे, तर मुस्लिम उमेदवार या ठिकाणी अधिक असल्याने मतविभाजनाचा फायदा भाजपला सुद्धा होऊ शकतो। एकाच घराण्याच्या सत्तेतून बाळापूरच्या विकास प्रक्रियेत एक प्रकारचे साचलेपण आले। याच साचलेपणातून बाळापूर शहर विकासापासून कोसो दूर गेलंय। येत्या निवडणुकीत बाळापूरची जनता पुन्हा खतीब यांच्या घराणेशाहीला कौल देते की परिवर्तनाची हाक देणाऱ्या विरोधकांना, हे मात्र मतमोजणीपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे। अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधि मुकेश ढोके, अकोला जिल्हा। इलेक्शन होता वो हमेशा विकास के मुद्दे पर होता है। अगर इस मरतबा हमारे विकास के तो मुद्दे है, मगर सबसे बड़ा मुद्दा ये है कि बालापुर में 4000 लोग अतिक्रमण में रहते हैं और गवर्नमेंट का इख्तियार आया तो उनको सबको रेगुलाइज करना, जो नॉर्म्स में गवर्नमेंट के नॉर्म्स में बैठेंगे। तो हमारा मेन मुद्दा ये है कि नगर परिषद से उसका सर्वे हो चुका, हमारे ज़माने में सर्वे हुआ था मगर वो फाइल पेंडिंग पड़ी हुई थी। तो सबसे पहले वो फाइल को निकालना और जो लोग अतिक्रमण में रह रहे हैं तो उनको उसके नमूना डाउन के नाम से कराना, और जो गवर्नमेंट के नॉर्म्स है
वो हिसाब से उनको जगह दिलाना, ये हमारा बहुत बड़ा आज का मुद्दा है। और जो विकास के काम हमारे बाकी बचे हुए हैं वो कामों को करना, ये 4 साल में आप देखिए कि बालापुर के रोड, नालियाँ, पानी का सिस्टम, इलेक्ट्रिक सिस्टम जो 4 साल पहले था वो आज नहीं रहा, तो उसको रेगुलर करना और गवर्नमेंट से ज़्यादा विकास निधि लाना और इसको सब डेवलप करना, ये हमारे मेन मुद्दे हैं। मुस्लिम मत बहुत बड़े पैमाने पर यहाँ पर है। एमआईएम है, आपके सामने कांग्रेस है, मतों का विभाजन होने के बारे में क्या? नहीं, हमारे बालापुर में मतों का थोड़ा बहुत विभाजन होता है, मगर बालापुर की जो खासतौर से मुस्लिम जनता है वो देखती है कि कौन चुनकर आ सकता है और हर चीज़ को देखते हुए वो मतदान करके ज़्यादा विभाजन मुस्लिम वोटों का नहीं होगा, क्योंकि असेंबली के इलेक्शन में भी मुझे 65 से 70% मतदान बालापुर मुस्लिम का हुआ और वही मतदान अगर हमारा कायम रहा तो वैसा विभाजन नहीं होगा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.